नमो बुद्धाय. जय भीम. सर्व धम्म बंधू भगिनीचे स्वागत आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ या वाचन मालिकेत या विशेष मालिकेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भगवान बुद्धांचे जीवन, त्यांची शिकवण आणि धम्माचा अर्थ समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या वाचन मालिकेमध्ये केवळ ग्रंथाचे वाचन करणे नसून भगवान बुद्धांचा धम्म आपल्या जीवनाला काय शिकवितो हे जाणून घेणे आहे. म्हणूनच चला तर मग प्रथम आपण त्रिशलाचे स्मरण करून मन शांत करूया, विचार एकाग्र करूया आणि ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. नमो बुद्धाय. मागील भागात आपण बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन बुद्ध आणि वैदिक ऋषी, वेगवेगळ्या ऋषींनी कशी तपश्चर्या केली आपण ते बघितलं. आजचा आपला भाग आहे प्रथम खंड, भाग 5 मधील दार्शनिक कपिल. प्राचीन भारतीय दार्शनिकात कपिल सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. त्याचा दार्शनिक दृष्टिकोन अद्वितीय होता. तो फक्त दार्शनिकच नव्हता, तर तो एकटाच दार्शनिकाची एक परंपरा होती. त्याच्या दर्शनशास्त्राची तत्त्वे आश्चर्यचकित करणारी होती. सत्यासाठी प्रमाण आवश्यक आहे हे सांख्य तत्त्वज्ञानाचे प्रमुख तत्त्व होते. प्रमाणाशिवाय सत्याचे अस्तित्व नाही असा त्यांचा आग्रह होता. सत्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी कपिलाने 2 प्रमाण मानले. एक अनुभूती आणि दुसरा अनुमान. अनुभूतीचा अर्थ इंद्रियाच्या माध्यमातून विद्यमान वस्तूची चित्ताला जाणीव. अनुमानाचे 3 आयाम आहेत. कारणावरून परिणामाचे अनुमान, जसे मेघ उपस्थित आहे म्हणून वर्षा होईल हे अनुमान. परिणामावरून कारणाचे अनुमान, जसे खोऱ्यात नदीला पूर आला यावरून पर्वतावर वर्षा झाली हे अनुमान. समानता सदृश्य अनुमान, जसे मनुष्य एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी जातो म्हणून तारे स्थान परिवर्तन करतात हे अनुमान. त्याचा दुसरा सिद्धांत कार्यकारण भाव आहे. त्याचा संबंध उत्पत्ती आणि तिच्या कारणाशी आहे. कोणीतरी सृष्टिकर्ता आहे आणि त्याने सृष्टी निर्माण केली हे कपिलाला मान्य नाही. त्याचे मत होते की उत्पन्न वस्तू प्रथमपासूनच तिच्या कारणात विद्यमान असते. जसे मातीचा घडा मातीच्या रूपाने विद्यमान असतोच, वस्त्र सुप्त रूपाने विद्यमान असतेच. याच तर्काचा आधार घेऊन कपिलाने सृष्टिकर्त्याचे अस्तित्व नाकारले. आपल्या मताच्या समर्थनार्थ त्याने इतर अनेक तर्क दिले. असं कधीही कार्याचे कारण होऊ शकत नाही. यथार्थाने नवीन निर्मिती काहीही नसते. निर्मिती ही ज्यातून निर्माण होते त्या सामग्री व्यतिरिक्त काहीही नसते. वस्तू अस्तित्वात येण्यापूर्वी सामग्रीच्या रूपाने विद्यमान असते. त्या सामग्रीतून त्या वस्तूची निर्मिती होते. निश्चितच सामग्रीपासून निश्चित वस्तू निर्माण होते. निश्चितच सामग्रीचे निश्चितच वस्तूच्या रूपात रूपांतरित होते. मग या यथार्थ विश्वाचा मूळ स्रोत कोणता? कपिलाच्या मते या यथार्थ विश्वाचे मूळ स्रोत 2, व्यक्त अव्यक्त. व्यक्त अव्यक्ताचा स्रोत होऊ शकत नाही. व्यक्त वस्तू व्यक्तिबद्ध असतात, म्हणून विश्वाच्या मूळ स्रोताच्या प्रकृतीशी त्याचा मेळ बसत नाही. सर्व वस्तूत काही समान तत्त्वे विद्यमान आहेत. कोणतीही एक वस्तू दुसऱ्या वस्तूचा अंतिम स्रोत मानली जाऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर या सर्व वस्तू एकाच मूळ स्रोतापासून उत्पन्न होतात, म्हणून वस्तू मूळ स्रोत होऊ शकत नाही. कपिलचा पुढील तर्क असा होता, कारणापासून परिणाम भिन्न असलाच पाहिजे. परिणामात कारण समाविष्ट असले तरीही ते असे आहे, म्हणून यथार्थ सृष्टीच्या नियतीचा मूळ स्रोत होऊ शकत नाही. ही सृष्टी कोणत्या तरी अंतिम कारणाचा परिणाम असावी. जेव्हा हे विचारले गेले की अव्यक्तांची अनुभूती का होत नाही, अव्यक्त इंद्रिय गोचर क्रिया का करीत नाही जेणेकरून त्यांची अनुभूती व्हावी, तेव्हा कपिल म्हणाला, याची अनेक कारणे असू शकतात. कदाचित त्याची सूक्ष्म प्रकृती त्यांच्या अनुभूतीला बाधक असेल. उदाहरणार्थ, काही वस्तूंच्या अस्तित्वाबद्दल शंका नाही, पण त्याची अनुभूती होत नाही. अनेक अव्यक्त कदाचित
आपणापासून इतक्या दूर अंतरावर असेल की त्यांची अनुभूती होत नाही. कदाचित एखादी तिसरीच वस्तू मध्ये बाधक झाल्याने अनुभूती होत नाही. कदाचित अव्यक्तांचा तदृश्य पदार्थाशी संयोग झाला असेल म्हणून अनुभूती होत नाही. कदाचित एखादी दुसरी प्रभावी अनुभूती घेणारा मानसिकदृष्ट्या दुर्बल असेल किंवा अनुभूतीसाठी त्याची इंद्रिये असमर्थ असतील म्हणून अनुभूती होत नसावी. या विश्वाच्या उत्पत्तीचे स्रोत कोणते? विश्वाचे व्यक्तिरूप आणि अव्यक्तरूप यात काय अंतर आहे, असे विचारले तेव्हा कपिल उत्तरला, ज्या वस्तू व्यक्त आहेत त्याचे कारण आहे, ज्या अव्यक्त आहेत त्याचेही कारण आहे. हा स्रोत नित्य आणि सर्वव्यापी आहे. व्यक्त वस्तू गतिशील आहेत, विविधांगी आहेत. सर्वांची उत्पत्ती त्याच्या मूळ स्रोताशी निगडीत आहे, पण स्रोत क्रियाशील नाही आणि विविधांगीही नाही. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काळ यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्याचे मूळ एकच शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु तो निष्क्रिय आणि एकसंग असते. कपिलाचा तर्क असा होता की अव्यक्ताच्या व्यक्तात परिणतीची प्रक्रिया ही त्याच्या उत्पत्तीचे कारण नसणाऱ्या तीन तत्वांच्या क्रियाशीलतेचा परिणाम होय. सत्व, रज आणि तम ही तीन तत्वे होत. यांना तीन गुण असेही म्हटले जाते. उत्पत्तीच्या कारणांपैकी प्रथम तत्व सत्व हे प्रकृतीतील प्रकाशमान आहे. हे तत्व प्रकटीकरणास कारणीभूत ठरते. हे तत्व मनुष्य मात्राला सुखकारक आहे. दुसरे तत्व रज हे प्रेरक तत्व आहे. हे क्रिया संचालनाशी संबंधित प्रेरक तत्व होय. यातून क्रियाशीलता निर्माण होते. तिसरे तत्व तम हे जडतेचे घोतक होय. हे बाधक तत्व आहे. या तत्वातून उपेक्षा आणि निष्क्रियता याची उत्पत्ती होते. ही तिन्ही तत्वे परस्पर संबंधाने क्रियाशील होतात. ही तत्वे एक दुसऱ्याला प्रभावित करतात. ही तत्वे एक दुसऱ्याला सहाय्यकही ठरतात. ते एक दुसऱ्याशी संयोगही पावतात. उदाहरणार्थ, दीपकाची कारक तत्वे ज्यात ज्योत, तेल आणि वात याचा संयोग. जेव्हा तीनही तत्वे पूर्णपणे संतुलित असतात, कोणाचाही कोणावर प्रभाव नसतो, तेव्हा विश्व अचेतन अवस्थेत आहे असे वाटते. उत्क्रांतीची प्रक्रिया थांबली आहे असे वाटते. जेव्हा ही तीनही तत्वे परस्पर संतुलित नसतात, एक दुसऱ्याने प्रभावित होतात, तेव्हा विश्व संचेतन होते आणि उत्क्रांतीची प्रक्रिया आरंभ होते. या तत्वात परस्पर असंतुलन का निर्माण होते, असे विचारले तेव्हा कपिल म्हणाला, या तीन तत्वात असंतुलन निर्माण होण्याचे कारण दुःखाचे अस्तित्व हेच आहे. कपिलच्या तत्वज्ञानाची तत्वे अशी होती. प्रचलित सर्व दर्शनांपैकी बुद्ध कपिलच्या दर्शनाने सर्वात जास्त प्रभावित झाला होता. कपिल हा एकमेव असा दार्शनिक होता की ज्याचे तत्वज्ञान बुद्धाला तर्क आणि यथार्थ यावर आधारित आहे असे वाटले. परंतु कपिलने जे काही प्रतिपादिले ते सर्वच बुद्धाने स्वीकारलेले नाही. बुद्धाने कपिलाच्या तत्वज्ञानातील तीन तत्वे ग्राह्य मानली. बुद्धाने ग्राह्य मानलेले प्रथम तत्व म्हणजे सत्याला प्रमाण आवश्यक आहे. विचार विवेकावर आधारित असावा, हे होय. बुद्धाने ग्राह्य मानलेले दुसरे तत्व म्हणजे ईश्वराचे अस्तित्व आहे आणि ईश्वर या सृष्टीचा निर्माता आहे. या गृहीतकाला तार्किक किंवा यथार्थाचा आधार नाही, हे होय. बुद्धाने ग्राह्य मानलेले तिसरे तत्व म्हणजे या जगात दुःखाचे अस्तित्व आहे, हे होय. कपिलाच्या बाकीच्या प्रतिपादनाची आपल्या उद्देशाशी विसंगत आहेत असे मानून बुद्धाने उपेक्षा केली. ब्राह्मणे. वेदानंतर ज्या धर्मग्रंथांना मान्यता आहे ते धर्मग्रंथ म्हणजे ब्राह्मणे होत. वेद आणि ब्राह्मणे दोन्ही पवित्र ग्रंथ मानले जातात. वास्तवात ब्राह्मणे हे वेदाचेच अंग आहेत. दोन्हीही परस्पर संबंधित आहेत. त्यांना संयुक्तपणे श्रुती म्हणूनही संबोधले जाते. ब्राह्मणे दर्शनाचे 4 सिद्धांत आहेत. या 4 सिद्धांतांचे हे दर्शन आधारित आहे. प्रथम सिद्धांत असा
की वेद केवळ पवित्रच नाहीत, तर ते पूर्णपणे निर्दोष आहेत. त्यांच्या बाबतीत कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही. ब्राह्मणे दर्शनाचा दुसरा सिद्धांत आत्म्याच्या मोक्षप्राप्तीचा आहे. जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती. ही मुक्ती वैदिक यज्ञ या करून, धर्मविधी करून आणि ब्राह्मणांना दान देऊन होऊ शकते. ब्राह्मणांनी वेदानुसार आदर्श धर्मांना सिद्धांत प्रतिपादिला नाही, तर त्यांनी एका आदर्श समाज व्यवस्थेचा सिद्धांतही प्रतिपादिला. त्यांच्या आदर्श समाजाची संरचना चातुर्वर्ण्यावर आधारित होती. ही समाजरचना वेदांतच सांगितली आहे आणि वेद निर्दोष आहेत. त्याचा अधिकार आव्हानापलीकडे आहे. म्हणूनच चातुर्वर्ण्याधारित समाजरचना सर्वांना बंधनकारक असूनही तिच्याविषयी कोणालाही कोणतीही शंका घेता येणार नाही. ही समज संरचना काही नियमावर आधारित आहे. नियम हा होता की समाजाची 4 वर्णात विभागणी केली जावी. 1 ब्राह्मण, 2 क्षत्रिय, 3 वैश्य आणि 4था शूद्र. दुसरा नियम असा होता की या 4 वर्णात सामाजिक समानता असू शकत नाही. स्तरीकृत समानतेच्या तत्वानुसारच ते परस्पराशी निगडीत राहतील. ब्राह्मण सर्वश्रेष्ठ, क्षत्रिय ब्राह्मणापेक्षा कनिष्ठ पण वैश्यापेक्षा श्रेष्ठ, वैश्या क्षत्रियापेक्षा कनिष्ठ पण शूद्रापेक्षा श्रेष्ठ आणि शूद्र सर्वात कनिष्ठ. अधिकार आणि सवलती संबंधात हे 4ही वर्ण समान असणार नाहीत. स्तरीकृत असमानतेच्या नियमानुसार अधिकार आणि सवलतीचे नियमन होईल. ब्राह्मणांना त्यांना हवे असलेले सर्व अधिकार व सवलती प्राप्त होत्या. क्षत्रियाला मात्र ब्राह्मणाचे अधिकार व सवलती उपलब्ध नव्हत्या. क्षत्रियांना वैश्यांच्या तुलनेने अधिक अधिकार व सवलती उपलब्ध होत्या. वैश्यांना शूद्राच्या तुलनेने अधिक अधिकार व सवलती उपलब्ध होत्या, परंतु त्यांना ब्राह्मण आणि क्षत्रियांना उपलब्ध असलेल्या अधिकार व सवलती प्राप्त होऊ शकत नव्हत्या. शूद्रांना कोणताही अधिकार नव्हता, सवलतीही तो प्रश्नच नाही. त्यांना एकच सवलत होती, वरच्या 3 वर्णांना न दुखविता त्यांची मर्जी संपादन करून जिवंत राहणे. चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसाय विभाजनाचा होता. ब्राह्मणाचा व्यवसाय पठण आणि धर्मकार्य करणे हा होता. क्षत्रियांचा व्यवसाय युद्ध करणे हा होता. व्यापार उद्यम हा वैश्यांचा व्यवसाय होता. तर शूद्रांच्या वाट्याला त्रिवर्णिकाची सेवा करणे एवढेच आले होते. चातुर्वर्ण्याच्या नियमानुसार एक वर्ण दुसऱ्या वर्णाचा व्यवसाय करू शकत नव्हता. प्रत्येक वर्ण आपापल्या वर्णाच्या व्यवसायापुरता सीमित होता. चातुर्वर्ण्याचा 4था नियम शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित होता. चातुर्वर्ण्य प्रणीत समाज संरचनेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रिवाणिकांनाच शिक्षणाचा अधिकार होता. शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. चातुर्वर्ण्य प्रणालीने फक्त शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला नव्हता, तर या प्रणालीने स्त्रियांनाही, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य वर्णातील स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. चातुर्वर्ण्य व्यवस्थेची 5वाही नियम होता. या नियमानुसार मनुष्य जीवन 4 आश्रमात विभागले होते. प्रथम आश्रम ब्रह्मचर्य, द्वितीय आश्रम गृहस्थाश्रम, तृतीय आश्रम वानप्रस्थाश्रम आणि चतुर्थ आश्रम संन्यास या नावाने संबोधित जात असे. प्रथम आश्रमाचा हेतू अध्ययन आणि शिक्षण हा होता. दुसऱ्या आश्रमाचा हेतू वैवाहिक जीवन जगणे हा होता. तिसऱ्या आश्रमाचा हेतू गृहस्थाचा, तपस्व्यांचा जीवनाशी परिचय हा होता. चौथ्या आश्रमाचा हेतू मनुष्याला ईश्वराचा शोध घेऊन त्याच्याशी एकरूप होण्यासाठी समर्थ बनविणे हा होता. या 4ही आश्रमाचे लाभ फक्त श्रेष्ठ त्रिवर्णिक पुरुषांनाच प्राप्त होत होते. प्रथम आश्रम स्त्री शूद्रांना प्रतिबंधित होता, तसेच 4था आश्रमही शूद्रांना प्रतिबंधितच होता. असे होते चातुर्वर्ण्य प्रणीत समाजरचनेचे दिव्य स्वरूप. ब्राह्मणांनी या नियमांना आदर्शवाद परिणत केले. त्यांनी या व्यवस्थेत कोठेही छिद्र राहणार नाही, या व्यवस्थेला कोठूनही तडा जाणार नाही असा कडेकोट बंदोबस्त केला होता. ब्राह्मण दर्शनाचा 4था सिद्धांत.
म्हणजे कर्मवादाचा सिद्धांत. हा सिद्धांत आत्म्याच्या संसरणाच्या सिद्धांताचाच एक भाग होता. नवीन जन्मात नवीन शरीरात आत्म्याचे संसरण कसे होते या प्रश्नाचे उत्तर या कर्मवादाच्या सिद्धांतात आहे. ब्राह्मण दर्शन या प्रश्नाचे उत्तर असे देते की माणसाच्या पूर्वजन्मीच्या कर्मावर अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात हा त्यांच्या गत जन्मीच्या कर्माचा परिणाम होय. ब्राह्मणवादाच्या पहिल्या सिद्धांतात बुद्धाचा तीव्र विरोध होता. त्याने वेद निर्दोष आहे आणि वेदाच्या अधिकाराला कोणालाही आव्हान देता येणार नाही याला नकार दिला. त्याच्या मते निर्दोष असे काही असत नाही. प्रत्येक बाब ही पुनर्विचारासाठी आणि पुनर्परीक्षणासाठी खुली असली पाहिजे. जेव्हा जेव्हा पुनर्विचाराची आणि पुनर्परीक्षेची गरज भासेल तेव्हा तेव्हा हे झालेच पाहिजे. मनुष्य मात्राला सत्य आणि यथार्थ सत्याचे ज्ञान झालेच पाहिजे. मनुष्याकरिता विचार स्वतंत्र प्रथम अत्यंत महत्त्वाचे आहे आणि बुद्धाला विश्वास होता की विचार स्वातंत्र्य हे सत्याचा शोध घेण्याचा एकमेव मार्ग होय. वेद निर्दोष आहेत हे म्हणणे म्हणजे विचार स्वातंत्र्याला पूर्णपणे नाकारणे होय. याच कारणास्तव त्यांनी ब्राह्मणी दर्शनाचा हा सिद्धांत अतिशय अप्रिय होता. त्यांचा ब्राह्मणी दर्शनाच्या दुसऱ्या सिद्धांतालाही तेवढाच घोर विरोध होता. यज्ञाचे काही औचित्य आहे हे बुद्धाला मान्य होते, पण त्याने खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात भेद केला. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी केलेला आत्मत्याग म्हणजेच खरा यज्ञ. बुद्धांच्या मते आत्मकल्याणासाठी प्राण्याचा बळी देऊन त्यांची यज्ञात आहुती देऊन ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी केलेला यज्ञ हा खोटा यज्ञ होय. ब्राह्मणाचे यज्ञ हे पशूचे बली देऊन ईश्वराला प्रसन्न करणारे यज्ञ होते. अशा यज्ञाचा बुद्धाने खोटे यज्ञ म्हणून धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ होत असतील तरीही बुद्धाने त्याचा धिक्कारच केला. अशा यज्ञाचा विरोध करणारे ब्राह्मणाचा धिक्कार करताना असे म्हणत असत की पशूचा बळी देऊन जर स्वर्गात जाता येते तर पित्याचा बळी का दिला जाऊ शकत नाही? पित्याचा बळी देऊन त्वरित स्वर्ग प्राप्त होऊ शकेल. बुद्धाने या दृष्टिकोनाचे मनपूर्वक स्वागत केले. चातुर्वर्णियांचा सिद्धांत बुद्धाला जेवढा तिरस्कारीय वाटत होता तेवढाच यज्ञाचा सिद्धांतही त्याला त्राज्य वाटत होता. ब्राह्मणवाद प्रणयित चातुर्वर्ण्यधिष्ठी समाजरचना बुद्धाला स्वाभाविकच वाटत नव्हती. त्याला या वर्णश्रीत व्यवस्थेचे स्वरूप सक्तीचे आणि नियमबाह्य असे वाटत होते. त्याला ही समाजव्यवस्था एखाद्या आदेशानुसार प्रस्थापित वाटत होती. तो एका समाजव्यवस्थेचा स्वतंत्र समाजव्यवस्थेचा पक्षधर होता. तर आज आपण येथेच थांबूया आणि पुढील भागात आपण आजचा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचन मालिकेतील या भागाचे वाचन आपण येथे थांबवत आहोत. आजच्या वाचनातून भगवान बुद्धांच्या धम्मातील काही महत्त्वाचे विचार आपणास ऐकण्याची नसून आपल्या जीवनात आचरणात आणण्याची आहेत. पुढील भागामध्ये आपण याच ग्रंथातील पुढील विचार जाणून घेणार आहोत. आपल्याला हा वाचनाचा उपक्रम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना जय भीम.